श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 360। उपशम प्रकरण सर्ग 34। प्रल्हादाच्या प्रार्थनेने संतुष्ट झालेला श्री विष्णू त्याला म्हणाला, ज्याच्या योगाने जन्म दुःखाची कायमची शांती होईल असा तुला पाहिजे तो वर माझ्यापासून मागून घे, कारण तुझ्या ठिकाणचे श्रेष्ठ गुण पाहून मी संतुष्ट झालो आहे. प्रल्हाद म्हणाला, भगवन, आपण सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करता आणि सर्व संकल्पांचे फल देणारे आपणच आहात. यास्तव विभो, आपल्याला सर्वात श्रेष्ठ असे जे फल वाटत असेल त्याची मी आपल्यापाशी याचना करीत आहे. श्री भगवान म्हणाले, हे निष्पापा, तुझ्या सर्व संकल्पांची शांती होऊन निरतिशयानंद रूपी परमश्रेष्ठ फलाची प्राप्ती करून देणारा ब्रह्मविश्रांतीदायक विचार तुझ्या चित्तात दृढ हो, हाच माझा तुला आशीर्वाद आहे. वशिष्ठ म्हणाले, याप्रमाणे दैत्यश्रेष्ठ भक्त प्रल्हादाला वर दिल्यानंतर समुद्रावरील प्रचंड लाटेप्रमाणे गंभीर ध्वनी करून भगवान विष्णू अंतर्धान पावले. नंतर प्रल्हादाने मूल्यवान रत्नांनी युक्त असलेली शेवटची पुष्पांजली भगवंतांना समर्पण केली आणि उत्तम आसनावर पद्मासन घालून स्तोत्र पठण करण्यास प्रारंभ केला. स्तोत्र पठण करतानाच तो मनात म्हणाला, तू विचार संपन्न हो असे मला त्या भवनाशक भगवंताने सांगितले आहे ना, तर मी आता आत्मविचारणा करतो. जो मी या भुवनामध्ये बोलतो, चालतो, उभा राहतो आणि प्रयत्नपूर्वक विषय ग्रहण करतो असा मी आहे तरी कोण? वृक्ष, तृण इत्यादींनी युक्त असलेले हे जगत म्हणजे मी नक्कीच नव्हे. कारण माझ्याहून अत्यंत भिन्न असलेले हे जग म्हणजे मी कसा असू शकेन? बरे, हा देहच मी आहे असे म्हणावे तर तेही पटत नाही. कारण पूर्वी नसून मातेच्या उदरातून उत्पन्न झालेला, ज्ञानाच्या अभावी बोलण्यास असमर्थ असलेला, प्राणवायूकडून चलन दिला गेलेला आणि अल्प काळात नाश पावणारा असा जड देह मी कसा असेन? हे शक्यच दिसत नाही. आता ज्याचे ग्रहण जड अशा कर्णारंध्राच्या योगाने केले जाते, ज्याची मंद, तार इत्यादी प्रकारांनी कल्पना केली जाते, तसेच जो शून्याकार व शून्योद्भव म्हणजे आकाशापासून उत्पन्न झालेला आहे असा क्षणभंगूर आणि अचेतन असा शब्द मी असेन, ही गोष्ट संभवत नाही. त्वचेचा विषय जो स्पर्श, तोही मी नव्हे, कारण तोही क्षणविनाशी त्वचेनेच ग्रहण केला जाणारा आणि अनित्य आहे. जिव्हेचा विषय रस, तोही मी नव्हे, कारण तो चंचल आणि जड अशा जिव्हेच्या अधीन असून त्याची मर्यादा देखील जिव्हेच्या अग्रापासून फार तर कंठापर्यंतच आहे. नेत्रांचा विषय जे रूप, तेही मी नव्हे, कारण दृश्य विश्व डोळ्यांच्या आड झाले म्हणजे रूप हा विषय संपला आणि डोळे नसले किंवा बिघडले म्हणजे दृश्य असून नसून सारखेच. म्हणजेच रूप हा विषय दृश्य आणि त्याला पाहणारे नेत्र यांच्या सर्वस्वी अधीन आहे. तसेच उपभोगल्यानंतर त्याचे स्वरूपही भोगत्याच्या दृष्टीने क्षीण होते. अशा रीतीने जड आणि अनित्य असलेले रूप मी कसा असेन? घ्राणेंद्रियांचा विषय जो गंध, तोही मी नव्हे, कारण आंधळ्यासारख्या जड, दुर्बल कालमानाने स्वभाव बदलणाऱ्या आणि अनिश्चित स्वरूपाच्या या इंद्रियांचा विषय मी कसा असू शकेन? सारांश म्हणजे शब्दादी इंद्रियांचे विषय नष्ट झाल्यानंतरही मी असतोच. तेव्हा इंद्रियांचे विषय म्हणजे मी नक्कीच नव्हे. तसेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सर्व क्षणिक असल्यामुळे तीही मी नव्हे. म्हणजेच मी ममत्वरहित, मननाच्या पलीकडचा, शांत, इंद्रिय भ्रमशून्य आणि कलनारहित असे शुद्ध चैतन्य आहे. मी चैत्य म्हणजे जड विषयांनी वर्जित, शुद्ध चिन्मात्र, सर्वांचा प्रकाशक
सबाह्य अभ्यंतर व्यापी, पूर्ण, निर्मल आणि सन्मय आहे. घटपटादिकांपासून सूर्यापर्यंत असलेले सर्व पदार्थ ह्या चेतनामुळे प्रकाशित केले जात असल्यामुळे सर्व पदार्थांचे ज्ञान करून देणारा सर्वोत्कृष्ट असा दीप असलेला सर्वव्यापी निर्विकल्प चैतन्यरूपी आत्माच मी आहे. शंकराचार्यांनी रचलेले आत्मषटकम अथवा निर्वाण षटकम स्तोत्र ह्यावरच आधारित असावे. म्हणजेच त्यांनी योग वासिष्ठाचा सखोल अभ्यास केला असणार. त्यांच्यासारख्या जगद्गुरूने ज्याचा अभ्यास केला त्याच योग वासिष्ठाचा अभ्यास आपण देखील करत आहोत. हेही नसे थोडके. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.